नमस्कार मंडळी, चकली कशी करते त्याचा हा डिटेल व्हिडिओ आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. छान खुसखुशीत चकली तयार होते, तुम्ही नक्की करून बघा. चकलीसाठी आधी तांदळाचं पीठ, डाळ्या, बटर हे साहित्य घेतलं. आधी एक छोटा कप डाळ्या मिक्सरमधनं बारीक करून त्याचं पीठ करून घेतलं. एका प्लेटमध्ये एक मोठा कप तांदळाचं पीठ घेतलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्यामध्ये एक छोटा कप डाळ्याचं मिक्सरमधनं काढलेलं पीठ चाळणीने छान चाळून घातलं. त्यानंतर 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं पीठ छान मिक्स करून घेतलं. नंतर एक वाटी घेऊन पीठ बरोबर मोजून घेतलं. 2 वाट्या पीठ होतं. हे पीठ मोजल्यामुळे तुम्हाला पाण्याचा अंदाज येतो. जेवढ्या वाटी पीठ आहे तेवढंच वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एक कढई घेऊन त्यामध्ये बरोबर 2 वाट्या पाणी मी उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये एक मोठा चमचा बटर घातलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ टाकून छान एकसारखे हलवले आणि त्यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं वाफ येऊ दिली. नंतर हे पीठ गरम असतानाच वाफ आल्यानंतर एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतलं आणि हे गरम गरमच आपल्याला मळायचं आहे. त्यामुळे हाताला चटका बसू नये म्हणून एका वाटीने मी ते पीठ एकसारखं करून घेतलं आणि हळूहळू त्याचा छान गोळा तयार केला आणि गोळा तयार झाल्यानंतर तो झाकून ठेवला. नंतर चकलीच्या सोऱ्यात थोडं पीठ टाकून चकल्या पोळपाटावर करून घेतल्या, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. आता इथे एक सांगते, जर चकल्या छान गोल होत नसतील आणि जर त्या तुटत असतील तर एक छोटा चमचा कोरडे बेसनाचे पीठ व पाण्याचा हात चकलीच्या सगळ्या पिठाला लावा आणि पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्या आणि 5 ते 7 मिनटानंतर पुन्हा चकली करून बघा. खूप छान गोल अशी चकली होईल. तुम्ही चकल्या नक्की करून बघा. खूप छान खुसखुशीत चकल्या होतात आणि ह्या पटकन करता येतात. आता सध्या तर बाहेर सगळे पदार्थ आपल्याला सगळीकडे भरपूर सगळे पदार्थ मिळतात, पण घरातल्या आपल्या हाताच्या पदार्थाची जी चव आहे ती वेगळीच आहे. मग ती चकली असू देत किंवा साधा वरण भात असू देत, नक्की करून बघा. धन्यवाद.